या देशाचे नेते आणि महाविकास आघाडीचे मार्गदर्शक पवार साहेब, महाआघाडीला जिवंतपणा आणण्याचं काम ज्यांनी केलं, शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे, एक कार्यक्षम मुख्यमंत्री आम्ही विधिमंडळामध्ये बघितले। त्या देशाचे, या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले आणि माझे मित्र बाळासाहेब थोरात। मी पहिल्यांदा उद्धवजींना धन्यवाद देईन। आजच्या या महाविकास आघाडीमध्ये कोण मुख्यमंत्री हे भांडवल करून युतीचे सगळे नेते सतत बोलत असतात, पण उद्धवजींना मी सांगू इच्छितो, मुख्यमंत्री तुम्ही लोक ठरवणार नाही, खालची जनता ठरवणार आहे। खालची जनता ठरवणार आहे आणि त्यामुळे त्याचा प्रश्न नाही आहे। महाविकास आघाडीत मी सुरुवातीला सांगत होतो की 40 जागा आपण आणतो। कोकणाने आम्ही फसवलं, पैशाचा पाऊस समुद्रच आला, समुद्राला मिळालं, बेसावध राहिलो आम्ही। शशिकांत शिंदे आजही खासदार आहे, आजही खासदार आहे। ज्या पद्धतीची लढत त्याने दिली राजाबरोबर, एका अंमलाने दिलेली लढत, माथाडी कामगारांतून झालेला एक कार्यकर्ता जी लढत दिली, जी निवडणुकीचा निकाल लागला असं लोक टीव्हीने जाहीर केला आणि त्याच्यामध्ये बदल झाला। माझं एकच म्हणणं आहे, एक एक मत महत्वाचं आहे। मी जास्त मागणी करत नाही उद्धवजी, पण या काही जागांमध्ये आमच्यासारख्या छोट्या पुढे 2000 मालेगावची जागा गेलेली होती आणि शेवटच्या ह्याच्यात मालेगाव आपली आली। याच्यामध्ये दिंडोरीची जागा गेलेली आहे, पण तिथे पण आमची प्रागतिकची जवळजवळ 1.5 लाख मतं आहे। मी पवार साहेबांना धन्यवाद देईन। मी अनेक वेळा या पवार साहेबांना भेटलो। या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघाची बारकाईने त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यामुळे या ठिकाणी झालेली त्यांनी केलेली मेहनत ही महाराष्ट्राची जनता कधी विसरणार नाही। एक ऐतिहासिक अशी कामगिरी पवार साहेबांनी या निवडणुकीमध्ये केलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने एक काम केलेलं आहे। माझी एवढीच विनंती आहे, मी बोलणार नाही जास्त, की उद्याच्या या निवडणुकीमध्ये आमच्यासारख्या छोट्या पक्षांनी जी लोकसभेमध्ये जी कामगिरी केलेली आहे त्याची फक्त आठवण ठेवा, एवढीच मी विनंती करून मी माझे विचार संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।